श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 14वा। श्री गजानन महाराजांच्या कृपेने प्रत्यक्ष नर्मदा देवीने सर्वांचे रक्षण केले। श्री गणेशाय नमः। हे कौशल्यात्मज रामराया, हे रघुकुलभूषणा करुणालया, सीतापते करादया आताया लेकराशी, ताटिकात्व्या उद्धरिली अहिल्या शिळा सजीव केले, शबरीची पुरविली इच्छा तुदा शरथे, भक्तरक्षणा कारण सोयडले नृपसिंहासन, वानर केलेसे बलवान केवढा आपल्या कृपेने, शिळा तरल्या सागरी तुझे नाम रावणारी, बसविला सगादीवरी भक्त आपला विभीषण, जो जो आला शरणपदा तुझ्या की हे आनंद कन्ना, दैत्य दुःख आपदा त्याच्यात व्यावारिल्यास, हे मनी आणावे दासग्रंथ सांभाळावे, बालकाने धावावे जननी विना कोणाकडे, तू जननी जनिता सद्गुरु, तू भक्ताचा कल्पतरू, भवनदीचा भव्यतारू तुझ गिरी रामराया, एके खेडे गावाचा रहिवाश मेहकर तालुक्याचा, बंडू तात्या नावाचा ब्राह्मण होता विधू, हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न, उदार होते त्याचे मन, गृहस्थाश्रम चालवी, श्रुती या प्रपंचात संकटे येती अतोनात, परी नाही पहा सुटत लोभ त्याच्या मानावा, या बंडू तात्याच्या घरी पाहुणे येती वरचेवरी, तो उद्यांची साज करी सरभराई निचांगे, ऐसा क्रम चालला संचय अवघा संपला, आली पाडी विचारायला कर्ज काळणे साऊचे, घरदार पडले गहाण अगणित झाले ऋण, लोकाप्रती दाखवाया वदन लाज वाटू लागली, विकावाना काही उरले सदनास अवघे साप झाले, भांडे गुंडे तेही गेले काही पती वर्णावी, तदांगे करती सावकार शिपाई धाडून वरचेवर, भागवण्याशी दोन अडचण पडू लागली, कांता बोली टाकून मुले व करती अपमान, पत गेली उडून घुसणे कोणी न देती हो, ऐसा तापी तापला ज्याच्या मुखा त्या तांब्याच्या घागरीत, ऐसा तापी तापला जीव द्या तयार झाला, पैसा संपता प्रपंचाला काही नशे किंमत, जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन, संपून गेल्यावरी धन सहज होते न्याय हा, बंडू त्याचा विचार करे जीव कोठे तरी देऊ, अपू खाऊन जरी मरू तरी देवया पैसा नशे, जरी जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी तितक्यात कोणी येऊन वरी, जरी मला काढल्यास जीव येणार जाईल उलटी फजिती होईल, सरकार शिक्षा देईल आत्महत्या म्हणून मला, यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव ध्येया, आत्महत्येचा त्या ठाया दोषहीना लागेल, ऐसा करणे विचार पडला घराच्या बाहेर, अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला, एक लंगोटी घातली राख अंगा लावली, त्याने ही युक्ती केली ओळखा आपल्या बुजावया, श्रोते अब्रुदाराशी जननिंदेचे मानशी, भय वाटे हनीशी हे सगळ्यांशी ठाऊक, बंडू तात्या म्हणे माने हे दीनदयाळा चक्रपाणी, अवकृपा मधला कोणी कार्य केलीस, तुझ्या विना विश्वास माझा पूर्ण होता अदोक्षजा, तू रंगाचा करशी राजा, ऐसे ऐकिले पुराणे हे सर्व खोटे झाले, प्रत्ययशी माझे आले व्यर्थ कवीने रंगविले चरित्र तुझे नारायणा, आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी हत्या नको ममा देऊ ममा, ऐसे मनी बोलला तिकीट घ्याव्या लागला, तो एक भेटला विप्रत्याला स्टेशनात, आताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊसाचे, घेऊन गजानन महाराजांचे दर्शन संताचे, मग जावे हरिद्वारा, आपल्या वराड प्रांतात श्री गजानन महाराज संत आहेत अवलिया सांप्रत, त्याच्या दर्शना जाय तू, संत दर्शन आजवरी वायानं गेले भूमीवरी, उगीच त्रासून अंतरी भलते काही करू नको, ऐसे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून, म्हणे हा मनुष्य कोण अविचित अशी भेटला, किंवा याने ओळखले मी, बंडू तात्या म्हणून भले काही ना माझा तर्क चाले, पुसू तरी याते कसा, काही असो शेगावाशी जाऊन बंधू समर्थांशी, असे बोलून मानशी शेगावाशी पातला, दर्शन गेला ब्राह्मण तो महाराज बदले हसून, कारे देशी जाऊन प्राण, हिमालयाशी बंडू तात्या, अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्यात चुकू नये, साध्य वस्तू साधने असो, आता जरी दिल्यास पान प्रपंचाशी त्रासून, तरी येशील घेऊन पुन्हा जन्म ते भोगावया, नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राण द्या, परत आपल्या घरी जाया वेळोवेळ्या करू नको, तिकीट घेता जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला ओळखिले का सांग त्याला, तो कोण होता हे काही, जा आता घरी परत नको राहुल वही येत, बापा तुझ्या मण्यात एक आहे म्हसोबा, त्या म्हसोबाच्या पूर्वेशी बावडीच्या झाडापाशी, खोदून पहा मेंदिनीशी दोन प्रहर रात्रीला, काम जमीन खोदण्याचे तूच एकटा करीसाचे, खाली 3 फुटाचे द्रव्य तुला सापडेल, त्यातून थोडे
कर्जदार देऊन ऋणमुक्त होई खरा. नको सोडूस बायको पोरा, उसने वैराग्य वाहू नको. ऐसे बोलता गजानन आनंदाला तो ब्राह्मण. आला खेळात परतोन राख पुसून अंगाशी. रात्रीच्या वेळेला मळ्यात म्हसोबापाशी आला. बाबडी खाली लागला जमीन खोदव्या कारणे. तो 3 फुटावर लागले श्रोते घागर. एक तांब्याची साचार विळणी होती जिच्या मुखा. त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या 4 शत पडल्या त्याच्या दृष्टीपथ. मग काय विचारता करी घागर घेऊन लागला ते त्याचं नाचावया. जय जय गजानना गुरुराया. ऐसे मुखे बोलून तीच द्रव्य करून फेडिले त्याने अवघेरून. मळा होता पडला गहाण तोही आणला सोडवून. गडी बसली प्रपंचाची ही गजाननाच्या कृपेने साची. बंडू त्याची वृत्ती ही गेली अति आनंदून. जीवी मृतिकाची घटका भरता अमृत कलश यावा हाता. या सागरा माझे बुडता तारदृष्टी सवय पडावे. बंडू तात्याचं तसे झाले दुःखाचे ते दिवस सरले. मग त्याने पुढे केले येणे पाय शेगावी. दानधर्म तेथे केला मोठ्या प्रमाणा माझे भला. गजाननाच्या पदीला झाला लीन अनन्य भावाने. तै महाराज बदलले त्याशी आम्हा कारे वदशी. ज्याने ते दिला आहे तुशी द्रव्य घडतो वदितया. आता तरी यथोन खर्च करावा सांभाळून. उगेन कधी उधळपणा त्यात सारशे सार काही. जरी सुखाचे सोबत ये निवारणीचा श्रीपती. त्याची सदैव करी भक्ती तो न पैक्षे कधी तुला. ऐसे उपदेश ऐकला समर्थाशी वंदून भला. बंडू त्यास गावास गेला आपल्या अति आनंदी. एकेकाळी सोमवतीचं पर्व आले निश्चित. जी का अमावस्या येते सोमवारी ती सोमवती ही. या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन. या दिवशी नर्मदे स्नान अवश्य गमती करावे. म्हणून शेगावची मंडळी नर्मदेसा आली तयारी त्यांनी अवघी केली. पळशा वगैरे भरून म्हातारड पाटील बंगटलाल मारुती चंद्रभान बंगटलाल यांनी केला एकमेळ ओंकारेश्वर जाण्याचा. बंकटलाल म्हणे अवध्यांशी आपण जातो नर्मदेशी. घेऊ सांगितो महाराजांशी स्नान कराया नर्मदेने. चौघ्या मठा माझे आले समर्था विनू लागले. ओंकारेश्वरी गुरुमाऊले चला आपल्या समवेतो. तुम्ही आपल्या बरोबर काळाचाही नायदर घाला आपल्या पायावर. त्या ओंकारेश्वराच्या हा अधिकार मातेविना काही नाही पहा इतरांना. आमची विनंती हीच चरण न्यावी आम्हा नर्मदेशी. तुम्ही आल्या वाचून आम्ही न हालो येथून. बालहट्टा लागून जयंतीचा पर्वतसी. महाराज म्हणाले तयाशी आहे नर्मदा माझ्यापाशी. उगीच त्रास घ्यावयाशी जाऊ कशाला तिला मग. मी या नर्वा मठात बसून करी नर्मदेचे स्नान. तुम्ही या सारे जाऊन या ओंकारेश्वराला. तेथे राजा पूर्वाधिकाले माध्यांतम भाग्यशाली होऊन गेला महाबली. दिवंत त्याची कीर्ती अशी. श्री शंकराचार्य गुरुवर यांनी कराव्या जगोद्धार. तसेच दीक्षा साचार परमहंसाची घेतली. जा तुम्ही तया स्थळा भेटा माझ्या नर्मदेला. मात्र नेऊ नका मला उगीच आग्रह करून. आता परवाचे प्रयोजन नाही उरले मज लागून. ऐसे एकता 4 जण घट धरती पायाला. काही असो तिथवरी चला आमच्या बरोबरी. लगेच येऊ माघारी स्नान करू नर्मदेची. महाराज म्हणाले ठीक तुम्ही दिसता दांभिक. नर्मदा आहे उदक या आपल्या विहिरीमध्ये. तिला टाकून आपण तेथे कराव्या गेले स्नान. तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला. म्हणून सांगतो तुम्हाशी जावे मला ना आग्रह करावे. माझे वचन मानावे यात तुमचे कल्याण. मग मारुती चंद्रभान करू लागला भाषण. आम्ही तुम्हा घेतल्या वाचून आपणाला जाऊ की. समर्थ म्हणाले मी येथ आल्या होईल विपरीत. मग तुम्हा दोष मात्र देऊ नये आम्हाला. असे मठात बोलणे झाले. अवघे ओंकारेश्वरी आले. परवासाठी मिळाले लोक तेथे अपार. नर्मदेचे अवघे घाट स्त्रीपुरुषांनी भरले दाट. मंगीलाही नशे वाट जाया हराच्या मंदिरी. कोणी स्नानास उतरले कोणी संकल्प ऐकू लागले. कोणी घेऊन बेलफुले जाऊ लागले मंदिरात. कोणी बर्फी पिढी खवा खाऊन बसून खाऊ लागले मेवा. थव्या मागे लागला थवा तेथे भजनकऱ्यांचा. पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत. शब्द कोणाचा कोणाकडे. रमेश त्या ओंकारी समर्थांची बसली स्वारी. पद्मासन घालवणे कंठावरी त्या महानदी नर्मदेच्या. 4 दर्शन आले समर्था विनू लागले. आता पाहिजे सोडले जाणे सडकेने आपण. टाकी भेळ झाली फार यामुळं ती वरचेवर. बैलगाडीचे उजार आहेत आपल्या त्यातून. खेटीगड स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला. गाडीवाल्याने तो भला न सांगता न बैलांचे ते बैसता
आलेकडून आपण होता म्हणून पोहोचलो. येथे येऊन बैल गाडीचे परत बसून गाडीत जाणे निर्भय वाटत, म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला. गर्दी झाली रस्त्याने, नदीतून जाऊ शांतपणे. ऐसेच केले कित्येकाने. त्या पहा चालण्यास तुम्हास वाटेल तेच करा. समर्थांना काही विचारा, मी वचनात गुंतलो खरा. तुम्ही बसाल तेथे येऊ. तैसे समर्थ बोलले. त्याच्या सगळी नावेत बसले. नदीतून जाऊ लागले. खिळीघाट स्टेशनाला. तो नदीत मध्यांतरी नाव आढळली. खडकावरी पडी फुटली गेली सारी. तिच्या मुळादी एक हो. छिद्र पडले आरपार. येऊ लागले आत नीर. नावाड्याने सत्वर नदीत उड्या टाकिल्या. परी महाराज निदास्त होते. गिनगिन गणात होते. ऐसे भजन मुखाने चालले होते अखंड. मात्रड बजरंग मारुती घाबरून गेले होते. उडू लागले छडदडा छाती. मंगटला विविध हो. अवघे समर्था बोलले, आम्ही अपराधी आहो भले. आम्ही ना तुमचे ऐकिले शेगावात दयाळा. त्यांचे दिले आम्हा फळ. तुम्ही आज तात्काळ नर्वदेश झाली आड. आम्हा लागे बळवया गुरुराया आपली वाणी. वेदतुल्य मानो येथोने. वाचवा या संकटाने. सोयगावा दृष्टी पडू द्या. ऐसे जो तो बोलता तो निम्म्यावरी पाण्यात. नाव बुडाली लोकांत लोटत. एक फलांगत गेली हो. काठी लोक बोलती ऐसे. मेली ही 5 माणसे. आता याचा भरवसा नशे. अथांग पाणी नर्मदेला. तई म्हणाले महाराज नका हो हैराण. तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे. त्यांनी भले हे अवघे बैसले हात जोडणी नावेत. लोक अनुष्टुप छंद नर्मदे मंगलदेवी रेवी अशुभ नाशिने. ऋतू क्षमा करी याचा दयाळू होणी म्हणे. असे स्तवन चालले. तो आधीला पाणी निघून गेले. नर्मदेने हे लाविले आपल्या तसास त्या छिद्र नाव श्रोते पहिल्या परी आली जलाची यावरी. त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा. कोडिनीचा धरिला वेश. मस्तकावरी कुरडकेश. भिजविली तिने वस्त्रास कंबरपर्यंत जलाने. नौका काठास लावली. अवघाने ते पाहिले. आश्चर्यचकित मुद्रा केले. पाहुणे तळाच्या छिद्राला. हे बाई होते म्हणून वाचले. म्हणून आमचे वाचले प्राण. बाई आपण कोडील कोण हे काय सांगा हो. 16 वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले. तरी नर्मदेने पहा केले अशा रीतीने भाषण. मी ओंकार कोडीची कन्यका. माझे नाव नर्मदा एक. आम्हा परिपाठ आहे देखा. ओले वस्त्र नेसण्याचा. मी ओलीच राहते निरंतर. माझे रूप आहे नीर. ऐसे बोलून नमस्कार करू लागली नर्मदा. गजानना क्षणा माझी नाहीशी झाली. ती नर्मदेने वीज चमकून आकाशी धनी जैशी लीन होते. तो पाहता प्रकार अवघ्या आनंदले फार. कळला स्वामीचा अधिकार. नर्मदा आली दर्शना. बंकट विचारी खोदून. समर्था ही स्त्री कोण हे सांगावे पडून. गुप्त काही ठेवू नका. तई महाराज बदले तत्वता. तुम्ही जे का विचारिता तो कथिता आहे गाता. नर्मदेने तुम्हास कोडी जो का ओंकार तोच हा ओंकारेश्वर. माझे रूप आहे नीर. ऐसी नर्मदा बोलली ना. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा. संशय येते न घ्यावा कदा. बंकटा संकटा माझी देते सदा. हात त्या आपल्या भक्ता ते. म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एक वार. जय जय नर्मदे निरंतर. तशीच रक्षण आंबेकरी. ऐसे कथा वचन बंकटलालाशी चौघे जण समर्थांचे दिव्य चरण वंदू लागले क्षणक्षणा. परत आले शेगावात. ज्यांना त्यांना हीच मात होऊन या हर्ष निर्मित. सांगू लागले विविध हो. सदाशिव रंगनाथ वानवडे एका गृहस्था समवेत भले. शेगावात येथे झाले महाराजांच्या दर्शना. हा सदाशिवा कारण टोपण नाव तात्या जाण. हे माधव नाथाचे चित्रगण चित्रकूटाचे होते हो. या माधवनाथाव्रत योगांगे होती अवगत. ज्याचा शिष्यगण मिळाव्यात आहे मोठ्या प्रमाणे. सदाशिव आले शेगावाला. जेव्हा श्रीच्या दर्शनाला तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात. सदाशिवाशी पाहून माधवाशी झाले आठवण. गजानना कारण संत जाणते. वानवडे येताक्षणी महाराज बोलले मोठ्याने, अरे नाथाच्या शिष्या लागून बसवा आणून माझ्या पुढे. त्याचे गुरु माधवनाथ गेले जेवण इतक्यात. मठी माझ्या समवेत. तो हे दोघे पातले. थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी भीट त्याच्या गुरुनी खरी होती त्यांना मठात. आता हे मागून आले. गुरु त्यांचे निघून गेले. विळा न घेता भले त्यांची पूर्तता. वानवाड्याशी अलिंगन देती झाले दयाघन. पुरी बंधूने म्हणून ऐसा तो संत प्रभा.
रीतीप्रमाणे सत्कार केला. वानवड्याशी शेगावाला जाताना तो निरोप दिला. समाधानी येणे रीती तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटण्याला. त्याचा इथे राहिला विळा तो देवाया देवाया. मी म्हणतो तिचं सांगा पदराची न घाला बघा. आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये. म्हणा साती भोजन हुआ विडा तुम्हारा यही रहा. तो आम्ही आणला पहा नाथा तुम्हा ठेवायस. हे सारे बोलवणे ऐकली त्या वानवड्याने. घेऊन विड्याचे पाणी गमन करिता झाला. माधवनाथा हकीकत त्याने कथिली इतभूत. महाराज आपण शेगावात आला होता का हे दिने. हे गजानन जे बोलले तसेच आहे झाले. भोजनासमयी त्याने केले स्मरण माझे तीच भेट. अशी रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव दे. काय ते शंका घेऊ नका स्मरण तिचं भेट होय. त्याचा माझा एक प्राण शरीरे मात्र भिन्न भिन्न. हे आहे खोल ज्ञान ते नाही तुके कळे तुम्हा. बरे झाले आणला आमचा विडा तुम्ही भला. जो होता राहिला शिगावे शिष्य हो. पाणी देता वानवड्याशी ती भिक्षा नाथांनी खलबत्त्यात कुटुनी थोडा प्रसाद दिला त्यांना. संत भेटी होती जैशी हे चांगले 65 सांगते झाले ज्ञानाराशी. ज्ञानदेव महाराज ती 65 म्हणी आणा म्हणजे या खडतीला कुणा. स्वानुभवाच्या ठाई जाणा व्हावं तर्काचे. योगी वाटेल तिथोनी भेट एकमेका लागवणे. भेट ठाईच बैसवणे होते त्याचे कौतुक हे. श्रीगोंगात तुकाराम होते देहूत. आग लागता मंडपा प्रत देहू माझी कीर्तनाच्या. ती शेक महोदांनी विजवली श्रीगोंगात बसवणे. हे महिपतीने लिहूने ठेवले भक्ती विजयात. जाऊने हळी स्टेशनात विहिरी बुडता पाटील सुत. वाचविली देऊणे हात महाराज माणिक प्रभूने. खरा योगी असल्या विना ऐसे कौतुक होईना. हिन साधी दांभिकांना त्यांनी गप्पाच माराव्या. योग्य अवध्या भरतर त्याची नहे कोणी सर. करण्या असल्या राष्ट्रदार त्याचा अवलंब करावं. श्री दास गण विरचित या श्री गजानन विजय नामे ग्रंथ. एकोत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवणे ग्रंथावरी. शुभ भवंतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ. चतुर्दशोऽध्याय समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपदिपालक श्रीगाव निवासी श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.